ए माऊली कुठे जा तुम्ही बी. जा सातारावाले तुम्ही पण जा. तुमचे असले तुम्हाला ओळखत सगळ्या जिल्ह्याचं एक एक पोरगा जा रे तिथं. कोणत्या जिल्ह्यातलं ओळखा बरं ते. प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरगा जा, जास्त जाऊ नका. गोडीला समजून सांगा काकडे तुम्ही पण जा. संभाजीनगरचं पण जा एक जण. हिंगोलीवाले तुमचं एक जण जा. कोणत्या जिल्ह्यातलं लक्षात ये. हा जा तुम्ही पण. बापू तुम्ही जालन्यावाले एक जण जा. जा तुम्ही. गेले सांगली साताऱ्याचे गेले सोलापूरचे गेले. जा एक एक. मला बोलायला उगा त्रास देऊ नका यार तुम्ही. उद्यापासून बोलता येणार नाही मला. तुम्ही काय फालतूपणा. हा त्यांनी नाही ऐकलं मग बघू ना. सरकार सहकार्य करते तुम्ही उलट फालतू. हे 100% राजकारणी अवलाद असणारे. पण जा रे पाटलीचे. आणखीन कोण राहायचे. सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं असं आवाहन मनोज जरांगे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. सीएसएमटी स्थानकावर देखील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जाते आणि त्यामुळे मराठा आंदोलकांनी शांत राहावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. सीएसएमटी स्थानकावर देखील मराठा बांधवांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. थेट आपण सीएसएमटी स्थानकावर जाऊयात. आमचे प्रतिनिधी हिरा यांच्याकडे. हिरा, तुमच्या मागे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी तिथे शांत राहावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. नक्कीच निखिल, आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आणि बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. नागरिकांनी फलाट क्रमांकावरती बसून आहेत. काही नागरिक झोपून आहेत. काही नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात येते. प्रत्येक ठिकाणी ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणावरती नागरिक जमा झाले, घोषणाबाजी करतात. ठिकठिकाणी त्यांना पोलीस त्यांना नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. कुठलेही रेल्वे थांबणार नाही किंवा रेल्वेला कुठली अडचण होणार नाही याची काळजी ही पोलिसांच्या माध्यमातून केली जाते. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव हे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतात. मनोज जरांगे पाटलाच्या नावाने घोषणाबाजी या ठिकाणी केल्या जाते. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही अशी सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करतात. मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काही नागरिकांनी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती झोपल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही नागरिक झोपल्याचे पाहायला मिळतात. मोठी गर्दी या परिसरामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जे लोकलचे प्लॅटफॉर्म आहे त्यावरती मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यासोबतच जो पॅसेज आहे त्या संपूर्ण ट्रेन संपल्यानंतर जिथं तयार होतो तिकीट काउंटर त्याच्या बाजूला त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत. पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. रेल्वेवरती कुठलाही याचा परिणाम होणार नाही अशी काळजी पोलीस प्रशासनानं रेल्वे प्रशासनामार्फत घेण्यात येते. संपूर्ण गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नागरिकांकडून घोषणाबाजी केली जाते. पूर्ण परिसरामध्ये भगवा असे वातावरण दिसतंय आणि तेवढ्याच प्रमाणावरती पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळतं. संपूर्ण परिसरावरती पोलिसांचं लक्ष, रेल्वे पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या तैनात आहेत. बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण मराठा कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहेत, झोपून आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट बघतायत की काय असं त्यांच्या सांगण्यात येते. मात्र जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की